दर्शक हो नमस्कार. महाराष्ट्राच्या आखाडामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज सकाळपासून आपण सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची अपडेट आपल्याला द्यायला सुरुवात केली आहे. आज 8 जुलै सायंकाळी 7च्या माहितीनुसार उजनी धरणात झपाट्याने पाणी पातळी वाढत आहे. आज सकाळी उजनी धरणात 5% पाणीसाठा होता. आता सायंकाळी त्यामध्ये वाढ झाली असून सायंकाळी 7च्या माहितीनुसार जवळपास 17.25% धरण भरले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. सध्या उजनीच्या घाटमाथ्यावर चांगला पाऊस असून दौंड येथील नदी मोजमाप केंद्रावर पाण्याची पातळी 502.770 मीटर असून उजनीत येणारा विसर्ग 1,08,333 क्युसेक इतका आहे आणि आता 8 वाजता त्या विसर्गात वाढ होऊन तब्बल 1,13,000 विसर्ग सुरू आहे. काल दौंड येथून जवळपास 1.5 लाखाहून अधिकचा विसर्ग उजनीत येत होता. मात्र आज तो कमी असला तरी खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुळा नदीकाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सायंकाळी 7च्या अपडेटनुसार जलाशयातील पाणी पातळी 492.280 मीटर आहे. पाणी विस्तार क्षेत्र 221.51 चौरस किमी आहे. एकूण साठा 72.80 टीएमसी आहे. उपयुक्त पाणीसाठा 9.24 टीएमसी आहे. उपयुक्त साठ्याची टक्केवारी जवळपास 17.25% धरण भरलेलं आहे. सध्या उजनीतून कालवा बोगद्यासाठी कोणतेही पाणी सोडण्यात आले नाही आणि खडकवासला धरणातून जे पाणी सोडलेलं आहे त्या पाण्याचा फायदा आपल्या उजनी धरणाला होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून आनंदही व्यक्त होत आहे. अशाच प्रकारचे उजनी अपडेट पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचा आखाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.